काल आपण असं ठरवलं होतं की बरोबर 9:29 कार्यक्रम सुरू करायचा आज, आणि आपण बरोबर त्यावेळेस सुरू करतोय. आजची सुरुवात ही कालच्यासारखी स्वरांनी होणार आहे. शुभदा विदुषी शुभदा मराठे यांच्या स्मरणार्थ आयोजित या 2 दिवसीय व्याख्यानमाला आणि संगीत सभा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळे मान्यवर, सगळी संत मंडळी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत इंदोरची. त्यांनाही मी वंदन करते. आणि आजच्या या सोहळ्याला आपण सुरुवात करूया. आजही स्वरांनीच सुरुवात होणार आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहे श्रेया केवट. नर्मदालय लेपा इथून ती आलेली आहे. आपण तिचं गाणं ऐकूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पिछले साल 2023 में लगभग 3-4 मई की बात है, शुभदा ताई हमारे यहाँ मतलब महीने में 4 दिन आते हैं, हमको संगीत का प्रशिक्षण देते हैं. तो उस टाइम ताई मुझे कबीर जी का एक पद सिखा रहे थे, भजन, हंसा ये पिंजरा नहीं तेरा. तो जब वो सिखा रहे थे तो हमारे भारती ताई आए और बोले कि ये क्या सिखा रहे हो इसको, मतलब ये इसकी उम्र नहीं है कि ये जो कबीर जी का पद है, हंसा ये पिंजरा नहीं तेरा, मतलब ये गाना क्यों सिखा रहे हो. तो ताई कुछ नहीं बोले, मतलब ठीक है गाएगी करके. और जब ताई 4 दिन रहते थे हमारे यहाँ, तो जो चौथा दिन था तो जाने के पहले उन्होंने, मतलब हम बैठे हुए थे, विशाल भैया भी आए हुए थे, तो ताई बोले कि मुझे, मतलब जो ताई ने 1ली से 8वीं तक की जो कविताएं स्वरबद्ध करी थी, ताई ने बोला कि श्रेया आज मुझे तू सारी कविताएं सुना. तो मैंने ताई को सारी कविताएं सुनाई. ताई ने बहुत आनंद से वो कविताएं भी सुनी, पर हमको ऐसा लगा नहीं था कि वो, मतलब ताई का जो आखिरी भजन, ऐसा लगा नहीं था कि, मतलब हर बार ताई आते थे तो बोलते थे अगली बार ये सिखाऊंगी, अगली बार आऊँगी तो ये सिखाऊंगी. मतलब उस बार नहीं बोला, लगा ही नहीं था कि वो वापस नहीं आएंगे. तो ताई का जो आखिरी भजन है जो उन्होंने मुझे सिखाया था, वो आज आपके सामने प्रस्तुत करने जा रही हूँ. अगर उसमें कोई गलती हो तो क्षमा करें. हंसा ये पिंजरा नहीं तेरा, हंसा ये
श्रेया पूर्ण आईच्या तालमीत तयार झालेली, तिच्या आतला स्वर ओळखून तिच्यामध्ये शास्त्रीय संगीताची सुद्धा गोडी निर्माण करण्याचं काम आईने केलं होतं. आता ती बंदिशी आणि मोठे ख्याल छोटे ख्याल सगळं इतकं सुंदर म्हणायला लागली होती आणि अजूनही ती शिकती आहे. आपण सगळ्यांनी तिला शुभेच्छा देऊया. आणि मी कल्पनाताई झोपडकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन श्रेयाचं स्वागत करावं. बहुत सुंदर श्रेया. मराठी खरं तर येत नाही असं मी कसं म्हणू तिला, इतकं सुंदर मराठी गाणी ती म्हणते. संस्कृतचे श्लोक इतके सुंदर उच्चार आहेत तिचे की आपण थक्क होतो तिचं ऐकताना. इतक्या सुंदर स्वरांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. लवकरच धनश्री त्यांच्या व्याख्यानाचाही आपण लाभ घेणारच आहोत. पण कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी मी सुनील दादा धर्माधिकारी यांना विनंती करते की त्यांनी सूत्र आपल्या हातात घ्यावी. आजच्या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात म्हणजे दीप प्रज्वलन मी प्रशांतजी बडवे यांना आमंत्रित करतो की त्यांनी सर्व संत मंडळी यांना ससन्मान मंचासीन करावं. आणि त्याचबरोबर आमच्यामध्ये उपस्थित संत परमपूज्य बाबासाहेब तराणकर, अमृतफळे गुरुजी, प्रवीणनाथ पानसे, सुनील शास्त्री गुरुजी या सर्वांना मी विनंती करेन की त्यांनी परमपूज्य नाना महाराज, परमपूज्य माधवनाथ महाराज आणि देवी सरस्वती यांच्या समक्ष दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करा. भारतीताई ठाकूर आमच्यामध्ये उपस्थित आहे, त्यांना पण विनंती आहे. मंच माधवनाथ महाराज संस्थान नाथ मंदिर संस्थान आणि नर्मदालय लेपा, त्याचबरोबर इंदोरच्या जवळजवळ 30 मराठी भाषिक संस्था एकत्र येऊन करत आहे. आमच्यामध्ये राष्ट्रसेविका समितीची प्रभारी इंदोरची रेणुकाताई पिंगळे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करीन की त्यांनी पण मंचावर येऊन दीप प्रज्वलन करावं. रेणुकाताई. इंदोरच्या जवळपास 30हून अधिक मराठी संस्था एकत्र होऊन हा कार्यक्रम करतात. एक 5 मिनिटात आपण सर्व संत मंडळींचं स्वागत सत्कार करू आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात होईल. सर्वात आधी आमच्यामध्ये उपस्थित आहे परमपूज्य बाबासाहेब तराणकर. त्यांच्या स्वागताकरता मी लोकमान्य नगरच्या टीमला आमंत्रित करतो की सर्वजण येऊन परमपूज्य बाबासाहेब तराणकर यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांचं स्वागत. आयोजन समितीचे प्रमुख आहे परमपूज्य बाबासाहेब तराणकर यांचं स्वागत लोकमान्य नगरतर्फे श्री कुलकर्णी साहेब करतात. परमपूज्य अमृतफळे गुरुजी यांच्या स्वागताकरता मी साईनाथ कॉलोनी आणि रामबाग या दोन्ही क्षेत्राच्या टीमला आमंत्रित केले. संजयजी जोशी, आशिषजी पिंगळे आणि तुषार कुलकर्णी. आणि रामबाग इथे रामबाग, पंतविद्या कॉलोनी, नारायणबाग या क्षेत्रात जे कार्यकर्ता कार्य करत होते ते श्री उल्हासजी बापट, सूर्यकांत मराठे, संदीपजी सपनीस, प्रशांत जोशी आणि उदय बापट यांना मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी येऊन परमपूज्य अमृतफळे गुरुजी यांचं स्वागत सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मराठी प्रशांत जोशी. यानंतर प्रवीणनाथ पानसे महाराज यांच्या स्वागताकरता मी आमंत्रित करतो सिलिकॉन सिटी आणि दत्त मंदिर सुकलिया इथलच्या टीमला. भूषण फुशेजी, शैलेश चांदवडकर,
मयंक गोखले, प्रकाश ओव्हाल, सुनील रानाडे, नम्रता कुलकर्णी, हेमंत राणे, हे सगळे सिलिकॉन सिटीचे. आणि तसेच दत्त मंदिर सुकलियाची जी टीम आहे, अनिल नागपूरकरजी, मिनुताई पोतनीस, कमलेश पाटील, संजीव दिघे आणि रवी देशपांडे, या सर्वांना मी आमंत्रित करतो. त्यांनी येऊन प्रवीणनाथ पानसे महाराज यांचं स्वागत करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घेत राहा. खूप मेहनत घेतात आहे आणि फक्त ह्या कार्यक्रमाकरताच नाही तर आपल्या आपल्या क्षेत्रात जे मराठी लोकांना संघटित करायचं कार्य आहे हे सगळे खूप मन लावून तिथे करतात आहे. विविध कार्य करतात आहे. विविध सामाजिक आणि आध्यात्मिक धार्मिक उपक्रम सतत या क्षेत्रात चालू असतात. म्हणून हे कार्यकर्ता अभिनंदनचे पात्र आहे आणि त्यांच्याकरता तुमच्या टाळ्या त्यांचा उत्साहवर्धन करेल. यानंतर आमच्यामध्ये उपस्थित आहे सुनील शास्त्री गुरुजी. त्यांच्या स्वागताकरता मी आमंत्रित करतो श्री राम मंदिर क्लर्क कॉलोनी, दत्त मंदिर सुदामानगर आणि ट्रेझर फॅन्टसी इथलच्या टीमला अतुल कुलकर्णी, निखिल पंडित, अनिलजी चिटणीस, मिलिंद लोंढे, विनोद बेदसकर, अपर्णा मुळे, मनीषा दीक्षित, ट्रेझर फॅन्टसी भूपेंद्र कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, स्मिता साकोरीकर आणि संजय गुणाणेकर. आपण सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी लगेच येऊन परमपूज्य सुनील शास्त्री गुरुजी यांचं स्वागत सत्कार करता मी विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या. खूप मोठी टीम आहे. सर्वांना सध्या मंचावर बोलवण्याचा टाईम नाही आहे, पण मी त्या सर्व कार्यकर्त्यांना जे इथे उपस्थित आहे त्यांना सर्वांना विनंती करेन की कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक ग्रुप फोटो धनश्री ताई लेले यांच्याबरोबर अवश्य करू. वैशाली नगरहून अमोल जांभेकर, सत्यजित सरमंडळ, दीपक साठे, प्रवीण दुचक्के यांची टीम आहे. तसंच धन्वंतरी नगर, राजननगर, दत्तनगर, आपलं जवाहरनगर, इथे सगळे जितके मराठी भाषी लोक आहेत ते वर्षभर तरुण मंच आणि आध्यात्मिक साधना मंडळ, महाराज समाज या सर्व संस्थांबरोबर मिळून कार्य करतात. त्या कार्यकर्त्यांना इथे आम्ही सगळ्यात शेवटी बोलवू आणि मग त्याच्याबरोबर एक ग्रुप फोटो करू. एक ह्या इथलच्या ज्या परिसरात आपण आता सभागृहात बसलेलो आहोत याच्या एक छोटीशी माहिती तुम्हाला देण्याची इच्छा आहे. जवळजवळ 12 वर्षापूर्वी ह्या सभागृहाचं कार्य चालू झालं होतं. मधुजी वर्मा यांची कल्पना होती आणि त्यांनी इथे जेव्हा ते IDAचे अध्यक्ष होते याच्याकरता जागा घेऊन याचं काम प्रारंभी केलं, पण ते खूप हळूहळू चाललं. मग जेव्हा 2018मध्ये गव्हर्नमेंट काँग्रेसची आली तर तेव्हा त्या इथे IDAचे जे करता धरता होते त्यांनी असा निर्णय घेतला होता की आता हे काम आपलं नाही आहे, हे कार्य संभव नाही आहे, म्हणून या जागेला विकून याला वाइंड अप करायचं आहे. तेव्हा आमच्या जे सध्याचे पार्षद आहे प्रशांत बडवेजी यांच्या नेतृत्वामध्ये खूप जोरदार आम्ही त्या निर्णयाचा विरोध केला होता आणि जवळजवळ 10 ते 15 दिवस हा जो नर्मदा चोरा आहे इथे आंदोलन केलं होतं. दररोज सकाळी इथे 2-3 तास उभा राहून 100 ते 200 लोक रोज सकाळी उभे राहायचे प्रशांतजीच्या नेतृत्वात आणि त्या निर्णयाचा विरोध केला होता खूप. आणि मग शहरचे जे कलाकार होते त्यांनी त्याचा विरोध केला आणि त्याच परिणाम स्वरूप त्यांना हा निर्णय जो विकायचा होता या जागेचा तो बदलावा लागला. पुढे परत जेव्हा BJPची गव्हर्नमेंट आली, नवीन अध्यक्ष आले आणि आमचं जे विनंती होती त्याला मान देऊन आणि इंदोरचे सगळे जे कलाकार होते त्यांनी तिथे ज्ञापन वगैरे दिलं. त्याचाच हा परिणाम आहे की हा आज लता सभागृह एवढा भव्य रूपात जिथे तुम्ही बसलेला आहे ते पूर्ण झालंय. ते एकदा प्रशांतजींकरता जोरदार टाळा, कारण हा विरोध टक्केवर येऊन नसता केला तरुणांची तर हे सभागृह कधीच पूर्ण नसतं झालं. तर असे पार्षद आणि नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. निश्चित रूपाने पूर्ण मराठी समाज त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे
निरंतर उन्नती करेल, प्रगती करेल. एक छोटंसं स्वागत अजून आम्ही करू इच्छितो, ते म्हणजे जे भोजन व्यवस्था पाहतात आहे, ती टीम सध्या बाहेर आहे, पण त्या भोजन व्यवस्थेचे जे मेन आमचे महेशजी भागवत आणि अंजली भागवत त्यांना मी विनंती करतो 2 मिनिटाकरता त्यांनी मंचावर यावं आणि प्रशांतजींना आणि संजू दादा यांना विनंती करेन की महेश दादा आणि अंजली ताई यांचं दोघांचं स्वागत करावं. त्याचबरोबर जी भोजन व्यवस्थामध्ये टीम लागलेली आहे ती विजयजी सुपेकर, अनिल पाटील, प्रकाश रानाडे, अशोक चौगंसकर, अरविंद चौगंसकर, राजू विशाल धर्माधिकारी, मिलिंद जोशी, गिरीश तपस्वी, संजय खोचे, अमोलदादा दांबेकर, सुभाष पुरंदरे, अरुणदादा खोचे, अशोक संगमनेरकर आणि राजनदादा बंडलेरकर. या अलावाही बरेच लोक आहेत, नितीन धर्माधिकारी, अनिल खडके, हे सगळे टीम पूर्ण भोजन व्यवस्थामध्ये पाहतात. त्यांच्या सगळ्या ज्या महिला कार्यकर्ता आहेत त्यांनी काल खूप छान भोजन व्यवस्था पाहिली. सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या. आणि महेश दादा आणि अंजलीताई भागवत यांच्याकरता विशेष रूपाने, कारण जे स्वादिष्ट भोजनाचा तुम्ही आस्वाद काल घेतला तो महेश दादा आणि अंजलीताई यांच्याच सौजन्याने आहे. आणि फक्त ज्याला म्हणतात लागतपेक्षाही कमी शुल्क यांनी घेतलेलं आहे आणि स्वतःतर्फे बरीच काही त्यांनी या आयोजनात मदत केलेली आहे भोजन व्यवस्थेत. म्हणून आयोजक संस्थातर्फे त्यांचे खूप खूप आभार. मी सर्व संत मंडळींना विनंती करीन की त्यांनी समोर आपलं स्थान ग्रहण करावं. आणि मानसीला परत एकदा विनंती करतो की पुढचे सूत्र संचालन त्यांनी आपल्या हातात घ्यावं. मानसी, काल शुभदाताई मराठे यांच्यावर जो जीवनपट आपण बघितला, आम्हाला बऱ्याच जणांचे परत फोन आले की एकदा परत तो आज दाखवला जावा. तर आम्ही आजही तो छोटासाच आहे, एक 5-5.5 मिनिटाचा, तर आम्ही तोही दाखवतोय. आणि धनश्रीताईंना मी नंतर आमंत्रित करीन स्टेजवर. अष्टपैलू, अलौकिक, असाधारण, बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे इंदौरच्या वरिष्ठ गायिका स्वर्गीय विदुषी शुभदा मराठे. साहित्य, अध्यात्म, संगीत या सगळ्यातच निपुण असलेल्या, आपल्या शब्दांनी, रचनांनी आणि सुरांनी जगाला वेड लावणाऱ्या, भाराम टाकणाऱ्या, असंख्य लोकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या शुभदाताई. क्षणात सरणारं आयुष्य आणि अनमोल असा मनुष्य जन्म, याचा सदुपयोग करायला हवा ही संतांची शिकवण शुभदातांच्या मनात खोलवर रुजली होती. अगदी लहानपणीच स्वर हेच बलस्थान आहे हे त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांनाही जाणवलं होतं. म्हणून त्या स्वरांशी आणि अर्थातच ते दान देणाऱ्या परमेश्वराशी त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्यांचे सद्गुरू संत श्रेष्ठ परमपूज्य नाना महाराज तराणीकर यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने स्वरांची आराधना, उपासना जमेल तेवढ्या ताकदीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी केली. आई स्वर्गीय मृणालिनी मैराळ, ज्या स्वतः उत्तम सतारवादक होत्या, त्यांच्याकडून स्वरांचं प्रेम, तर वडील स्वर्गीय प्रभाकर मैराळ यांच्याकडून स्वाभिमान, आत्मसन्मान आणि सचोटी या गुणांचं बीज रोवलं गेलं. काका श्री मनोहर जोशी यांच्याकडून भाषा, साहित्य, अध्यात्म याबद्दल प्रेम नकळतपणे रुजलं, तर पारंपरिक जयपूर गायकीची ओळख मावशी स्वर्गीय मालती जोशी यांच्यामुळे झाली. लहानपणापासून संगीताचं मार्गदर्शन बऱ्याच गुरूंकडे मिळालं. श्रीराम संगीत महाविद्यालय रायपूर
स्वर्गीय प्राध्यापक गुणवंत व्यास, श्री सज्जनलाल भट सर, पद्मश्री उस्ताद अब्दुल लतीफ खान साहेब, विदुषी सौ मंजिरी कर्वे आलेगावकर, पंडित माधव कवठेकर आणि त्यांच्यानंतर ज्यांच्याकडे प्रदीर्घ काळ ताईंची तालीम झाली त्या विदुषी कुमुदिनीताई काटदरे, ज्यांनी जयपूर घराण्याचा महासागर ताईंना दाखवला. आणि या सगळ्या प्रवासासाठी अतिशय उत्तम साथ मिळाली ती म्हणजे रवींद्र मराठे यांची. परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचे नातू श्री संजय तराणेकर यांच्या साथीने शास्त्रीय संगीताबरोबरच एका वेगळ्या स्वर प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यातूनच जन्म झाला अनेक प्रासादिक मौलिक कार्यक्रमांचा. परमपूज्य नानांच्या चरित्रावर आधारित गीत पातंड, रामचरित मानसवर आधारित राम उसीने पाया, त्रैलोकीचे राजे, गीत गुरुचरित्र, गीत महाभारत, ताटीचे अभंग यांसारखे अनेक कार्यक्रम भारतामध्ये अनेक ठिकाणी सादर झाले. स्वरांच्या या प्रवासाबरोबरच आध्यात्मिक आणि साहित्यिक प्रवासही नेटाने चालू होता. संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, पसायदान, दासबोध, भगवद्गीता, उपनिषदांचा अभ्यास या सगळ्याबरोबरच अनेक पुस्तकांचे अनुवाद आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पुस्तकाचं संशोधित लिखाणही शुभदातांच्या हातून घडलं. समाजाचंही आपण देणं लागतो याची जाणीव असल्यामुळे सुश्री भारती ठाकूर यांच्या नर्मदालयातील आदिवासी आणि ग्रामीण मुलांमध्ये शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करून जवळजवळ 10 वर्ष सातत्याने संगीताचं प्रशिक्षण त्या मुलांना दिलं. आणि तिथेच नर्मदा परिक्रमा करण्याची तीव्र ओढ मनात निर्माण झाली. 2021 मध्ये अर्धी चालत आणि पायांनी साथ न दिल्यामुळे उर्वरित परिक्रमा गाडीने पूर्ण केली. आपल्याकडे जे आहे ते इतरांपर्यंतही पोचलं पाहिजे या हेतूने ज्ञानदानाचेही कार्य ताईंनी अत्यंत प्रामाणिकपणे केले. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचा ध्यास नेहमीच शुभदाताईंना होता. आणि हे सगळं करत असतानाही आयुष्याचं अंतिम ध्येय त्या कधीच विसरल्या नाहीत. अध्यात्म त्यांनी नुसतंच वाचलं नाही तर त्यातही जगल्या नाही. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधली राहीन मी. या कुसुमाग्रजांच्या ओळी ऐकल्या की शुभदातांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. लौकिकाकडून फार लौकिकाकडे त्यांचा प्रवास सुरू असला तरी त्यांच्या सुरांच्या माध्यमातून त्या आपल्या सगळ्यांच्या मनात कायम असणार आहेत. परमपूज्य नानांच्या चरणी त्यांना विसावा मिळू दे या प्रार्थनेसहित त्यांच्या चरणी वंदन.